Hello everyone and welcome back. Today we are going to learn some wedding related sentences. So let's get started. And our first sentence is वधूने लाल रंगाचा पोशाख घातला आहे. याचं इंग्लिश सेंटेन्स काय होईल? The bride is wearing a red dress. The bride is wearing a red dress. Next sentence वधू तिच्या लग्नाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. The bride is looking beautiful in her wedding dress. The bride is looking beautiful in her wedding dress. Next, वधू सुंदर आहे. The bride is beautiful. The bride is beautiful. वर देखणं आहे. The groom is handsome. The groom is handsome. ते एंगेजमेंट रिंगची देवाणघेवाण करत आहेत. म्हणजे ते एंगेजमेंट रिंग जी आहे ती एकमेकांना घालत आहेत. त्याचे इंग्लिश सेंटेन्स काय होईल? दे आर एक्सचेंजिंग एंगेजमेंट रिंग्स. दे आर एक्सचेंजिंग एंगेजमेंट रिंग्स. नेक्स्ट, ते त्यांच्या लग्नाच्या शपथांची देवाणघेवाण करत आहेत किंवा ते त्यांच्या लग्नाची शपथ घेत आहेत किंवा 7 फेरे मारत आहेत. इंग्लिश सेंटेन्स कसं बोलणार? They are exchanging their wedding vows. They are exchanging their wedding vows. Next, लग्नाच्या शपथा मनापासून आणि भावनिक असतात. The wedding vows are heartfelt and emotional. The wedding vows are heartfelt and emotional. लग्न समारंभ हॉलमध्ये आहे. The wedding ceremony is in the hall. The wedding ceremony is in the hall. Next, ते लग्नाचा केक कापत आहेत. They are cutting wedding cake. They are cutting wedding cake. Next, लग्नात बरेच पाहुणे आहेत. There are many guests at the wedding. There are many guests at the wedding. Next sentence, त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ते डान्स करत आहेत. दे आर डान्सिंग ॲट देअर वेडिंग रिसेप्शन. दे आर डान्सिंग ॲट देअर वेडिंग रिसेप्शन. पाहुणे नवदाम्पत्याला भेटवस्तू देत आहेत. नवदाम्पत्य म्हणजे कोण? नुकतेच लग्न झालेले किंवा नुकतेच ज्यांचं लग्न होत आहे, जे नवीन नवरा बायको आहेत त्याला काय बोलतात? नवदाम्पत्य. नवदाम्पत्यला इंग्लिश वर्ड काय आहे? न्यूली वेड्स. तर सेंटेन्स बघा. पाहुणे नवदाम्पत्याला भेटवस्तू देत आहेत. द गेस्ट्स आर गिविंग गिफ्ट्स टू द न्यूली वेड्स. द गेस्ट्स आर गिविंग गिफ्ट्स टू द न्यूली वेड्स. नेक्स्ट, लग्नाचे पाहुणे या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. द वेडिंग गेस्ट्स आर कॉंग्रॅच्युलेटिंग द कपल. द वेडिंग गेस्ट्स आर कॉंग्रॅच्युलेटिंग द कपल. नेक्स्ट, त्यांनी त्यांच्या विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली. दे साइन्ड देअर मॅरेज सर्टिफिकेट. दे साइन्ड देअर मॅरेज सर्टिफिकेट. नेक्स्ट, ते लग्नाचे फोटो काढत आहेत. दे आर टेकिंग वेडिंग फोटोज. दे आर टेकिंग वेडिंग फोटोज. नेक्स्ट, वधू आणि वरांनी जुळणारे पोशाख परिधान केले आहेत. म्हणजे हल्ली बघा नवरा बायको दोघंजण काय करतात की एकमेकांना मॅचिंग असे कपडे घालतात. वधू आणि वरांनी जुळणारे पोशाख परिधान केले आहेत. आता हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये काय होईल? द ब्राईड अँड ग्रूम आर वेअरिंग मॅचिंग आउटफिट्स. द ब्राईड अँड ग्रूम आर वेअरिंग मॅचिंग आउटफिट्स. नेक्स्ट, लग्नाचे ठिकाण सुंदर सजवले आहे. द वेडिंग वेन्यू is beautifully decorated. The wedding venue is beautifully decorated. Next, लग्नाचे ठिकाण फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवले आहे. The wedding venue is decorated with flowers and candles. The wedding venue is decorated with flowers and candles. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये आहेत. The wedding reception has
delicious food and drinks. The wedding reception has delicious food and drinks. Next. लग्नाची पार्टी संगीत आणि नृत्याने साजरी होत आहे. The wedding party is celebrating with music and dancing. The wedding party is celebrating with music and dancing. Next. लग्नाचे छायाचित्रकार मौल्यवान क्षण टिपत आहेत. छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर. लग्नाचे जे फोटोग्राफर आलेले असतात ते काय करतात, लग्नामध्ये फोटोज घेत राहतात. लग्नाचे छायाचित्रकार मौल्यवान क्षण टिपत आहेत. The wedding photographer is capturing precious moments. The wedding photographer is capturing precious moments. Next. एखादी व्यक्ती लग्नाला नाही आली तर आपण काय विचारतो, तू लग्नाला का नाही आलास? Why didn't you come to the wedding? Why didn't you come to the wedding? Next. ते लग्न करत आहेत. They are getting married. They are getting married. मला लग्न करायचे नाही. I don't want to get married. I don't want to get married.